सर्वांना नमस्कार. अखंड बलशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी जर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे पारदर्शक लोकशाही प्रशासनाची. आणि विद्यार्थी मित्र हो, लोकशाही म्हणजे काय हो? तर लोकांनी लोकांसाठी केलेला राज्यकारभार म्हणजे लोकशाही. अशी लोकशाहीची व्याख्या संपूर्ण जगाला अब्राहम लिंकन यांनी करून दिली. पण यामध्ये कितपत पारदर्शकता आहे यामागचा खुलासा केला तर आपल्याला असे समजेल यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच आहेत. लोकशाहीच्या नावाखाली भारतामध्ये सर्वच जाती धर्मातील कष्टकरी, शेतकरी, दीनदलित, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार या सर्वांचाच गळा घोटला जातोय. आणि खरं तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, दयनीय अवस्था आहे. आणि महाराष्ट्राचे हे विचित्र रूप पाहिले तर असे दिसते की हे वरून कीर्तन आहे आणि आतून तमाशा आहे. या सर्वच गोष्टींचा सारासार विचार करून आणि आपल्याला अभिवादन करून मी नाईक प्रमोद आपल्यासमोर विषय मांडतोय, भारतीय निवडणुका, वरून कीर्तन आणि आतून तमाशा. आज महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यानंतर सर्वच नेते मंडळी शक्ती प्रदर्शने करतात. आपला पक्ष इतर पक्षांच्या पेक्षा कसा सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात व्यस्त होतात. याशिवाय आपण विकासाची कामे कशी घडवून आणू, भविष्यात समाजामध्ये परिवर्तन कसे घडवून आणू हे माझ्या शेतात राबणाऱ्या, अंगावर कळकट कपडे लिहून आपल्या गोरगरीब कुटुंबाच्या इतभर पोटाची खळगी भरणाऱ्या माझ्या बळीराजाच्या मनावर बिंबवलं जाते. एवढेच नव्हे तर तरुण सुशिक्षित बेरोजगारांच्या हातावर 500 रुपयाची नोट टेकवून त्यांच्या सुद्धा मताची खरेदी केली जाते. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या यशाचे आकाश शोधणाऱ्या तरुणींच्या स्वप्नांवर पाणी ओतलं जाते. निवडणुका जवळ आल्यानंतर तलाठी भरती, पोलीस भरती, वन विभाग, रेल्वे विभाग या सर्वच विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पदभरतींची जाहिरात काढली जाते. पण प्रत्यक्षात मात्र ही पदभरती कमी प्रमाणात केली जाते, किंबहुना उशिरा केली जाते. आणि शिक्षक भरतीच्या बाबतीत याचे उदाहरण काही वेगळे नाही. मग हे असे विस्कटलेले चित्र पाहिले तर असे वाटते हे सर्व वरून कीर्तन आहे आणि आतून सर्व तमाशाच आहे. म्हणजे काय तर निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये अगदी सज्जन साधूप्रमाणे वर्तन करायचे आणि निवडणुकी दरम्यान EVM मशीन्स घोटाळे करायचे, या पक्षातून त्या पक्षात उडी मारायची, लोकांचा विश्वास डावलायचा, लोकांचा विश्वासघात करून जनमानसात एकच जाती मार्गाचा प्रसार करून जाती धर्मात संघर्ष पेटवून द्यायचा, कलह निर्माण करायचं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवून जनमानसात असंतोषाची लाट पसरवायची. 1989 साली राष्ट्रीय जवाहर कामगार योजना लागू करण्यात आली. पण या योजनेअंतर्गतही फारसे कामे झाल्याचे आपल्याला आढळून आले नाही. यातही भ्रष्टाचारच. जसे की कागदोपत्री दाखवायचे रस्त्यांची कामे केली, विहिरींची कामे केली, पण प्रत्यक्षात मात्र एकही काम केलं नाही. याशिवाय अस्तित्वात नसलेल्या कामगारांची नावे सुद्धा कागदोपत्री चढवून पैसे लुबाडले गेले आणि अपेक्षित असा रोजगाराला माझ्या कामगार वर्गाला मुकावे लागले आणि ठेकेदारांचे किस्से मात्र अगदी गडगंज भरले गेले. यातही भ्रष्टाचारच झाला. आणि निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये लोकांना पैसा वाटप करायचा, दारू वाटप करायची, मद्यालयाच्या बाहेर मोठी रांग लावून त्यांना व्यसनेधीतेच्या मार्गाला लावायचं, अशी कामे केली जातात. याशिवाय मताधिकारांच्या मतदान करणाऱ्या लोकांच्यावर मानसिक दबाव टाकायचा, त्यांना पैसे वाटप करायचे, फेक न्यूज, अफवा यांसारख्या बातम्या पसरवायच्या आणि आपला बडेजाव करायचा, अशी गैरकृत्य केली जातात. याशिवाय आपल्याला मुंबईतील वर्षा बंगला संदर्भात घोटाळा झाल्याचे आपल्याला माहितीच असेल. जसे की या वर्षा बंगला संदर्भात गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनावर दाब टाकण्यात आला. नंतर वेळेव्यतिरिक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी करण्यात आल्या आणि मग भारताच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली गेली. आणि यातूनच भ्रष्टाचार नावाच्या राक्षसाचा उदय झाला. मग विषयाच्या समारोपाच्या वळणावर असताना मित्रांनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे की लोकशाही आपला कणा आहे, मराठी आपला बाणा आहे. लोकशाही आपला कणा आहे, मराठी आपला बाणा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांना भुलू नका आणि आपले बहुमोल मत कधीच विकू नका. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांना भुलू नका आणि आपले बहुमोल मत कधीच विकू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वांना पुनश्च एकदा आम्ही नाईक प्रमुख अभिवादन करतोय आणि सर्वांचे आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.